नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पौष्टिक अशी पालक आणि मुगाच्या डाळीपासून भाजी बनवूया, गरगटा। अगदीच चवीला भन्नाट लागते ही भाजी। ज्वारीच्या भाकरी संग, तुम्ही बाजरीच्या भाकरी संग खाऊ शकता। ताजी ताजी बघा, पालक आणले मी 2 जुड्या। गावी असल्यामुळे मी गावीच बनवते। तरी बाजारातून आणलेली भाजी आहे। 15 रुपयाला 2 जुड्या भेटल्या त्याही। गावी कशी भाजी स्वस्त असते आणि मस्त असते। अगदीची देशी पालक असल्यासारखे बघा, अजिबात जाड पाना नाही, मोठी नाही। तर ही भाजी आपण आता निवडून घेणार आहे। असं नुसतंच मुळी काढून टाकायची। सर्व भाजी कवळे दांड बिंड सगळं घ्यायचं, अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही। आता मी स्वच्छ निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। आता आपण कट करून घेऊया। गावी कसं लाईट नसते जास्त, त्यामुळे माझा व्हिडिओ जास्त उजेड नाही, समजून घ्या। मी गावी आल्यामुळे तर सर्व भाजी आपण कापून घेतलेली। मी अर्धीच पिंडी केली, एकच जुडी केली, बाकीचे नंतर करणार आहे। 2 जणांना पुरेल अशी मी भाजी बनवते। आता आपण भाजी शिजायला घालणार आहे, चिरून घ्यायची। आता 1 तांब्या पाणी ओतूय आपण भाजी शिजायपुरतं आणि गॅसवर ठेवूया। झाकण ठेवूया आपण, जास्त वेळ शिजवू द्यायचं नाही, लगेच भाजी शिजते 2 उकळीमध्येच। बघा आपली भाजी शिजलेली आहे, गॅसवरून उतरून घेऊया आपण आणि पाणी नितळून घेऊया। ही भाजी पाणी आपण वापरणार आहे नितळल्याला, भाजी शिजल्याला पाणी वापरायचं। खूप टेस्ट लागते, जीवनसत्व असते ह्याच्यामध्ये, पौष्टिक। उन्हाळ्यामध्ये ही पालक थंडगार आपल्या शरीराला देणारी ही पालक आहे बघा। आता आपण थंड झाली भाजी, मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। अशा पद्धतीने फिरवून घेतले। गॅसवर मी कढई ठेवले, तेल ओतून घेऊया आपण। आता मी बारीक कट करून घेतले लसूण घालून 4-5 पाकळ्या, मोहरी घालूया अर्धा चमचा, जिरं घालूया अर्धा चमचा। मोहरी लसूण जिरं चांगलं तेलामध्ये फुलं द्यायचं। हिरव्या मिरचीची मी पेस्ट घातलेली, व्हिडिओमध्ये दिसलं ना। आता आपण भाजी होतोय ती वाटून घेतलेली आणि त्याचं पाणी पण वापरूया। लागलंच तर तुम्ही गरम पाणी वापरा। आता मिक्सरचं भांडं पण मी थोडंसं धुवून घेतलंय। मुगाची डाळ टाकूया अर्धी वाटी, तर मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। मी एका हाताने व्हिडिओ बनवते आणि एका हातानंच सगळं करते, त्यामुळे जर हलतंय समजून घ्या। आता दाण्याचं कूट घालूया 2 चमचे। गावी असल्यामुळं काय कोथिंबीर काही आणलीच नाही, वापरली नाही मी। जर कोथिंबीरची आज आपण भाजी बनवते। तर म्हणजे असं चटणीच्या पेस्टमध्ये मी धन जिरं पण वाटलेलं होतं। आता भाजीला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची। मुगाची डाळ घातल्यामुळे भाजी चांगली टेस्टी लागते, पौष्टिक। उन्हाळ्या दिवसात असं थंडगार पालक तुम्ही पण बनवा, पालकची भाजीचा गरगटा खूप टेस्टी लागतो। भाकरी संग, ज्वारीच्या बाजरीच्या, भातावर घेतला तरी पण छान लागतोय। आता भाजी आपली शिजल्या उतरून घेऊया। हिरवी गार झाली बघा, अजिबात कलर बदलला नाही, जास्त शिजवायची नाही, म्हणजे कलर बदलत पण नाही, जीवनसत्व निघून जात नाही त्याच्यामधलं। आता आपण ताटात वाढून घेऊया वाटीमध्ये। अशा पद्धतीने आज आपण
पालकचा गरगटा बनवला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पालक खाल्ल्याने छान आपल्या शरीरात थंडावा पण देते. ज्वारीच्या भाकरी संग तुम्ही बनवून खाऊ शकता. तांदळाच्या पण भाकरी संग छान लागते. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपीला धन्यवाद. बाय बाय.